नमस्कार सर्वांना, SCN न्यूज चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। भटक्या कुत्र्यांना रोखण्याची जबाबदारी मुंबई महापालिकेने शिक्षकांवर सोपवली आहे, त्यामुळे शिक्षक वर्गामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। शिक्षकांनी शिकवायचे, निवडणुकीची कामे करायची की कुत्र्यांना पळवायचे असा प्रश्न शिक्षकांनी केला आहे। शाळांमध्ये भटक्या श्वानांचा वावर रोखण्यासाठी शिक्षकांना नोडल अधिकारी म्हणून नेमण्याचा आदेश शिक्षण निरीक्षकांनी काढले आहेत। शिक्षण निरीक्षकांनी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांकडे परिपत्रकाद्वारे या संदर्भात माहिती मागवली आहे। शाळेच्या आवाराला संरक्षक भिंती, प्रवेशद्वार आहे का? शाळेच्या आवारात किती भटके कुत्रे आहेत? किती कुत्र्यांना पालिकेच्या निवाऱ्यात पाठवले? शाळेच्या आवारात कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली जाते का? कुत्र्यांनी चावा घेतल्यास प्रथमोपचार कसे करावे? कुत्र्यांनी चावा घेऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यावी? चावा घेतल्यास त्याची माहिती कुठे द्यावी? याबाबत विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये जागरूकता निर्माण केली आहे का, याबाबतही माहिती मागवण्यात आली आहे। मात्र नव्या परिपत्रकामुळे शिक्षकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। SCN न्यूजसाठी प्रतिनिधी मुंबई। भेटूयात पुढील बातमीपत्रात। धन्यवाद।